माझ्यासोबत अब्दुल समीर आहेत. यांची ओळख म्हणजे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र आहे आणि सिल्लोड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ते निवडणूक लढवतात. उमेदवारी फिक्स का? निश्चितच या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि आमच्या विभागाचे आणि आमचे नेते अब्दुल सत्तार साहेबांनी मला या ठिकाणी शिवसेना पक्षाची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, म्हणून निश्चित मी उमेदवार आहे. उमेदवारी निश्चित झाली? हो. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले महायुतीचे पहिले उमेदवार ठरले की ज्यांची उमेदवारी फिक्स झाली? शिवसेनेची. हा, महायुतीची म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट करून देतो की आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आणि आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा त्या ठिकाणी चर्चा होऊन ठरलेलं आहे की नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अब्दुल समीर यांना सिल्लोडमधून द्यायची आहे, म्हणून मी शिवसेनेचा उमेदवार आहे नगराध्यक्ष पदा. महायुतीचा नाही म्हणायचं? शिवसेनेचा उमेदवार आहे मी, महायुतीचा विषयच नाही ना. मी शिवसेनेचा उमेदवार आहे आणि आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार आहे. यासाठी स्वतंत्र लढणार आहे की आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून, जेव्हापासून नगरपालिकेच्या निवडणुका मी बघतोय गेल्या 20 वर्षापासून, स्वतंत्रच लढतोय आम्ही. आणि याही वेळेस ठरलंय आता भाजप सोबत नाही, स्वतंत्र लढायचंय. कोणासोबत लढायचा विषयच नाही, स्वतंत्र लढायचंय आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. बरं, कशी तयारी सुरू आहे आता? काय तुम्ही फिरतायत, प्रतिसाद कसा? आता गेल्या 20-25 दिवसापासून आम्ही शहरामध्ये मोर्चे बांधणी करतोय, पक्ष बांधणी करतोय, सर्व कार्यकर्त्यांचे मेळावे घेतोय, कॉर्नर बैठका चालू आहेत, संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बैठका आमच्या सुरू आहेत. त्यामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे आणि लोक उत्सुक आहे. केव्हा निवडणुका लागणार आहे असे उत्सुक होते लोक. आता निवडणुका लागल्या म्हणून आता जास्त जोमाने कामाला लागलेले शिवसैनिक आमचे. शिवसेनेवर संभाजीनगरमध्ये एक प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. तुम्ही आहात, वडील तुमचे आमदार, तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी, इकडे संदीपान भुमरे खासदार, त्यांचा मुलगा आमदार, तिकडे संजय शिरसाट यांचे पुत्र, हे सगळे उभे. कुठेतरी शिवसेनेमध्ये घराणेशाही पाहायला मिळते, जी काँग्रेसवर सतत आरोप व्हायचा. घराणेशाहीचं बघा, तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून किंवा विरोधकांच्या दृष्टिकोनातून सांगता, पण घराणेशाहीचा विषय मला एक म्हणायचा आहे की ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे तोच राजकारण करू शकतो किंवा निवडून येऊ शकतो. तुम्हाला वारसामध्ये काय मिळणार आहे? प्रॉपर्टी मिळू शकते वारसामध्ये, पण कर्तृत्व तुम्हाला वारसामध्ये मिळणार नाही. तुम्हाला तुमचं कर्तृत्व तुम्हाला दाखवावं लागतं, जेणेकरून तुम्हाला लोक मानतील किंवा तुम्हाला लोक मतदान करतील. म्हणून मी घराणेशाहीला मानत नाही. मी या गोष्टीला मानतो की जो कर्तृत्व करतो, जो कार्य चांगला करतो, जो लोकांच्या सेवेमध्ये अवरात्र उपलब्ध असतो, जो लोकांच्या दुःखासुखात सोबत असतो, तोच उमेदवार, तोच नेता, तोच कार्यकर्ता निवडून येऊ शकतो. म्हणजे आता काय इथला जी निवडणूक आहे, किती जागा येतील असं तुम्हाला वाटतं? नगराध्यक्ष पद तर तुम्ही आहेत, पण जे नगरसेवक आहे तर किती निवडून येतील, काय अंदाज आहे? बघा, प्रयत्न आमचे 28 पैकी 28 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून यावे असे प्रयत्न आमचे आहे. आणि नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणजे आमदार अब्दुल सत्तार साहेबांना विधानसभा निवडणुकीमध्ये 18-19 हजाराची मताधिक्य होता, लीड होती, शहरात लीड होती. आमचा प्रयत्न आहे की साहेबांपेक्षाही जास्त मताधिक्य म्हणजे साहेबांचे सुद्धा प्रयत्न आहे की साहेबांना जेवढं मताधिक्य होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्य समीरला मिळावं, यासाठी सर्व कार्यकर्ते, सर्व आमचे मतदार त्या ठिकाणी सज्ज आहे आणि प्रयत्न करतायत. ते अब्दुल समीर. मात्र एक गोष्ट स्पष्ट करतो, महाराष्ट्रात अजूनही महायुतीचे स्वतंत्र लढणार की स्वबळावर लढणार याचा निर्णय झालेला नाही. मात्र महाराष्ट्रातील ही पहिली नगर परिषद असेल जिथे महायुतीचं जवळपास ठरलंय, महायुती म्हणण्यापेक्षा शिवसेनेचं ठरलंय, स्वबळावर लढणार आणि उमेदवार देखील निश्चित झालेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या चर्चा सुरू आहे, पुढे निर्णय काय होईल माहित नाही, पण सिल्लोडचा निर्णय जवळपास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राहुल चव्हाणसह मी मोहसिन शेख, NDTV, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर.